नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज माजी IAS ऑफिसर महेश झगडे यांनी झेंजीबाबत केलेले विचार मी या ठिकाणी व्यक्त करतो. या संदर्भात आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. झेंझे अभिनंदन ही तुमचे, भविष्याची जबाबदारी तुमची. महेश झगडे. मनापासून अभिनंदन आणि मनपूर्वक आभारी. आमच्या पिढीकडून, ज्या पिढीकडून जिला हे करता आले असते पण तिने केले नाही, जिने व्यवस्थेचे अंधपतन पाहिले, लोकशाही क्रमशः होत गेलेले अवमूल्यन पाहिले, पण अनेकांना मौन पत्करले, कधी तडजोडी केल्या, कधी सोयीची कारणे शोधली. तुम्ही तसे केले नाही. तुम्ही प्रश्न विचारला, तुम्ही उभे राहिलात, तुम्ही आवाज दिलात आणि देशाला जागे केले. नीटमधील गोंधळ हा केवळ परीक्षेचा प्रश्न नव्हता, तो विश्वासाचा प्रश्न होता, तो गुणवत्तेचा प्रश्न होता, तो लाखो विद्यार्थ्यांच्या श्रमाचा प्रश्न होता, तो त्याच्या पालकांच्या स्वप्नांचा प्रश्न होता, तो समान संधीचा प्रश्न होता. तसा तो कोट्यावधी रुग्णाच्या जीविताचाच प्रश्न होता. चोरलेले यशामधून होणारे डॉक्टर्स घातक, आणि म्हणून तो लोकशाहीचाही प्रश्न होता. तुम्ही तो ओळखला, त्याला राष्ट्रीय स्वरूप दिले, त्या व्यवस्थेला उत्तर देण्यास भाग पाडलेत. ही सामान्य कामगिरी नाही. हा केवळ आंदोलनाचा विजय नाही, ही भारतीय लोकशाहीला दिलेली संजीवनी आहे. लोकशाहीच्या थकलेल्या शरीराला तुम्ही चेतना निर्माण केली. निराश झालेल्या नागरिकांना आशा दिलीत. प्रश्न विचारणे अपराध नाही हे पुन्हा सिद्ध केले. सत्ता म्हणजे सर्वज्ञ नव्हे, ठामपणे सांगितले. उत्तरदायित्व म्हणजे भाषण नव्हे, ती कृती आहे, ती राजकीय नैतिकता आहे, ती सार्वजनिक कर्तव्याची कसोटी आहे. तुम्ही कसोटी देशासमोर ठेवलीत म्हणून अभिनंदन. पण हे अभिनंदन केवळ टाळ्याचे नाही, त्यापेक्षा अपेक्षांचे आहे, मोठ्या अपेक्षा. कारण प्रत्येक विजय हा केवळ शेवट नसतो, तो नया प्रवाहाचा प्रारंभ असतो. नीटच्या प्रश्नावर तुम्ही मिळवलेले यश तुमच्या क्षमतेचे अतिप्रमाणपत्र नाही, अंतिम प्रमाणपत्र नाही. ते केवळ प्राथमिक परीक्षा होती, तुम्ही ती उत्तीर्ण झालात, उत्कृष्ट गुणाने उत्तीर्ण झालात. पण राष्ट्राच्या भवितव्याची मुख्य परीक्षा आता सुरू होत आहे. तुमच्यासमोर प्रचंड आव्हाने आहेत. त्यातील पहिले आव्हान म्हणजे ती आव्हाने समजून घेणे, त्याच्या मुळाशी जाणे, त्याचा आवाका जाणून घेणे. लक्षणांना रोग समजू नये, घोषणांना धोरण समजू नये, प्रचाराला प्रगती समजू नये, गर्दीला जनमत समजू नये आणि भावनेच्या सत्याचा पर्याय समजू नये. कारण कोणत्याही समाजाचा पराभव बाहेरून होत नाही, तो प्रथम विचारातून होतो. बुद्धीवर धुके पसरलेत, विवेकाची धार लोटत होते, असत्य परिचित होते आणि अविवेक प्रतिष्ठित होतो आणि गुलामीला संस्कृतीचे नाव मिळते. या सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. आज भारतीय लोकशाहीची पुनर्जीवनाची आवश्यकता आहे. केवळ निवडणुका पुरेशा नाही, केवळ मतदान पुरेसे नाही. लोकशाही म्हणजे सतत जागा असलेला नागरिक, सत्तेला प्रश्न विचारणारा नागरिक, संविधानाचे भान असलेला नागरिक, समानतेसाठी उभा राहिलेला नागरिक, अल्पसंख्याकांच्या अधिकाराचे संरक्षण करणारा नागरिक आणि बहुसंख्यांच्या विवेकाचे संरक्षण करणारा नागरिक. लोकशाही म्हणजे घोषणा, लोकशाही म्हणजे संवाद, लोकशाही म्हणजे असहमतीचा सन्मान, लोकशाही म्हणजे सत्तेवर अंकुश, लोकशाही म्हणजे नागरिकांची निर्भय प्रतिष्ठा. सिव्हिलायझेशनच्या दीर्घ गेल्या प्रवासात अनेक विकृती निर्माण झाल्या, भेदभाव निर्माण झाले, जन्मावर आधारित श्रेष्ठत्व निर्माण झाले, मानवाला मानवापासून दूर करणाऱ्या भिंती बांधल्या गेल्या, असमानतेचा पावित्र्य दिले गेले, अन्यायाला परंपरेची कवच चढवले गेले होते, विवेकाला संशयाच्या पिंजऱ्यात टाकले गेले होते. या सभ्यताग्रह विकृती सहज नाहीशी होणार नाही. त्यांना ओळखावे लागेल, त्याले बौद्धिक विच्छेदन करावे लागेल आणि मानवतेला सर्वोच्च मूल्य मानावे लागेल. तुमच्यासमोर आणखी एक धोका
धोकादायक आव्हान आहे. अल्पसंख्याक ताकदवान दृष्टिकोनाने बहुसंख्य जनमानस नियंत्रित करण्याच्या वाकवलेल्या विचारसरणीच्या भावनिक घोषणांच्या काल्पनिक शत्रू निर्माण करण्याच्या आणि सांस्कृतिक मादक द्रव्य जनमानसात मिसळण्याचे आव्हान. ही द्रव्य शरीराची गुंगी आणत नाही, ती विचारांना गुंगी आणतात. ती नागरिकाला भक्त बनवतात, प्रश्नकर्त्याला दृष्टी ठरवतात, इतिहासाला आख्यायिकेत बदलतात आणि वर्तमानातील अपयशावर भूतकाळाची गौरवाचे आवरण घालतात. यातून मुक्त होणे आवश्यक आहे. राष्ट्राला नशा नको, राष्ट्राला विवेक हवा, राष्ट्राला उन्माद नको, राष्ट्राला विज्ञान हवे, राष्ट्राला द्वेष नको, राष्ट्राला न्याय हवा, राष्ट्राला एकच विचारू नका, राष्ट्राला विचारांचे स्वातंत्र्य हवे. तुम्ही तंत्रज्ञानाची पिढी आहात, पण तंत्रज्ञान हे साधन आहे, सत्य नव्हे. अल्गोरिदम तुमचे विचार ठरू नयेत, थेट तुमचे मूल्य ठरू नयेत. व्हायरल संदेश तुमचे विवेकस्थान घेऊ नये. मोबाईलच्या पडद्यावर दिसणारे सर्व काही वास्तव नसते. माहिती असणे म्हणजे ज्ञान असणे नव्हे. ज्ञान असणे म्हणजे प्रज्ञा असणे असे नव्हे. प्रज्ञा म्हणजे योग्य वेळी योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता, पुरावा तपासण्याची सवय, स्वतःच्या मनावरील संशय घेण्याचा धैर्य आणि चूक लक्षात आल्यानंतर ती सुधारण्याची नम्रता हे गुण जोपासा. कारण आंदोलनाला संख्या लागते, पण परिवर्तनाला प्रज्ञा लागते. आक्रोशाला क्षण पुरतो, पण राष्ट्रनिर्मितीला संयम लागतो. सत्ता बदलणे तुलनेने सोपे असते, व्यवस्था बदलणे कठीण असते. व्यवस्था बदलण्यापेक्षा समाजाची मानसिकता बदलणे अधिक कठीण असते आणि स्वतःला बदलणे सर्वात कठीण असते. म्हणून तुमचे आंदोलन बाहेरच्या जगाविरुद्धच नसावे, ते स्वतःतील पूर्वग्रहाविरुद्ध असावे, जातीवादाविरुद्ध असावे, धर्मांधाविरुद्ध, स्त्रीद्वेषाविरुद्ध, द्वेषपूर्ण भाषेविरुद्ध, खोट्या माहितीविरुद्ध, आर्थिक अन्यायाविरुद्ध, पर्यावरणाच्या विध्वंसाविरुद्ध आणि प्रत्येक प्रकारच्या मानवी अवमानाविरुद्ध देशाच्या अर्थव्यवस्था अधिकाधिक सुदृढ करणे हे अत्यावश्यक आहे. केवळ मोठे आकडे पुरेसे नाही. रोजगार हवा, न्याय वेतन हवे, गुणवत्तापूर्ण शिक्षण हवे, सार्वजनिक आरोग्य हवे, संशोधनाला प्रतिष्ठा हवी, उद्योगाला स्वातंत्र्य हवे, पण कामगारालाही सन्मान हवा, विकास हवा, पण पर्यावरणाच्या मूल्याच्या किमतीवर नको. संपत्ती निर्माण झालीच पाहिजे, पण ती काही हातात कैद होता कामा नये. अर्थव्यवस्था केवळ बाजाराची नियंत्रणा नसते, ती मानवी अशीच रचना असते. ती तरुणांच्या भविष्याला जोडलेली असते. म्हणून आर्थिक प्रश्न तुमचेच प्रश्न आहेत, बेरोजगाराचा प्रश्न तुमचाच आहे, महागाई तुमचाच प्रश्न आहे, शिक्षणाचे व्यापारीकरण तुमचाच प्रश्न आहे, शेतीचे संकट तुमचाच प्रश्न आहे, आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था तुमचाच प्रश्न आहे, हवेचे प्रदूषण तुमचाच प्रश्न आहे, पाण्याची कमतरता तुमचाच प्रश्न आहे, संविधानावर होणारे प्रत्येक आघात तुमचाच प्रश्न आहे आणि देशातील शेवटचा नागरिकाचा अपमानही तुमचाच प्रश्न आहे. तुम्ही नीटच्या प्रश्नावर एकत्र आलात, आता राष्ट्राच्या व्यापक प्रश्नावर एकत्र या, पण विचारपूर्वक या, अहिंसेने या, संविधानात हातात घेऊन या, पुरावे घेऊन या, तर्क घेऊन या, पर्यायी धोरण घेऊन या. केवळ विरोध करू नका, दिशाहीनता द्या. केवळ सत्ता प्रश्नांकित करू नका, स्वतःला उत्तरदायित्व ठेवा. केवळ नेत्याकडून चारित्र्याची अपेक्षा करू नका, स्वतःच्या सार्वजनिक वर्तनात तो दाखवा. तुमच्या आंदोलनाचे व्यक्तिपूजन होऊ देऊ नका, कारण व्यक्ती क्षणभर असते, मूल्य दीर्घायुष्य असतात, नेते बदलतात, संस्था टिकतात, घोषणा विस्तृतीत जातात, पण न्यायाची गरज कायम असते. तुम्ही यशाची चव चाखली आहे, ही चव अहंकारातून बदलू देऊ नका. तिला जबाबदारीत रूपांतरित करा आणि विजयाचा उन्माद टाळा, कारण विजयी विवेक विरावून घेऊ शकतो. आज तुम्ही प्रश्न विचारले आहात, उद्या तुमच्यापैकी काही जण सत्तेत असतील, तेव्हा आजचे प्रश्न लक्षात ठेवा, आजही वेदना लक्षात ठेवा, आजचे आश्वासन लक्षात ठेवा आणि तेव्हा स्वतःवरही तोच नैतिक निकष लावा आणि तो आज इतरांवर लावतात. हीच खरी क्रांती असेल. सत्ता मिळवणे क्रांती नाही, सत्तेत गेल्यानंतर मूल्याची प्रामाणिक राहणे ही क्रांती आहे. जे आम्हाला तुमच्याकडून खूपच अपेक्षा आहे, कारण तुम्ही भीतीला नकार देऊ शकता, तुम्ही विज्ञानाचा स्वीकार करू शकता, तुम्ही भेदाभेदाच्या पलीकडे मैत्री निर्माण करू शकता, तुम्ही स्त्री पुरुष समानतेचा व्यवहार आणू शकता, तुम्ही पर्यावरणाला राजकारणाचा केंद्रबिंदू आणू शकता, तुम्ही रोजगार, शिक्षण, आरोग्याला निवडणुकांचे खरे मुद्दे बनू शकता, तुम्ही लोकशाहीला पुन्हा जिवंत करू शकला. तुम्ही भारतात केवळ प्राचीन गौरवाची कथा सांगणार देश न ठरता आधुनिक ज्ञान निर्माण करणार देश बनू शकता. तुम्ही राष्ट्राला शिस्त लावू शकता, सत्तेला नव्हे तर सार्वजनिक नैतिकतेला, व्यवस्थेला, नागरिकत्वाला आणि स्वतःलाही. तुम्हाला शुभेच्छा देता आम्ही केवळ आशीर्वाद देत आहोत.
आमचा अपूर्व राहिलेल्या स्वप्नांची मशाल तुमच्या हातात देत आहोत. ती जपा, ती विजू देऊ नका, पण तिच्याने घरे जाळू नका. अंधार दूर करा, द्वेष नव्हे प्रकाश पसरवा, बदला नव्हे बदल घडवा, विध्वंस नव्हे पुनर्निर्माण करा. नीटच्या संघर्षातील तुमच्या यशाबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही लोकशाहीला बूस्टर डोस दिला, आता तिला दीर्घकालीन आरोग्य द्या. तुम्ही आशा निर्माण केली, आता त्या आशेचा दिशा द्या. तुम्ही तुमची क्षमता सिद्ध केली, आता तुमची प्रज्ञा सिद्ध करा. इतिहास तुमच्याकडे पाहत आहे, भविष्य तुमची वाट पाहत आहे आणि भारत तुमच्याकडून जागरूक नागरिकत्वाची अपेक्षा करत आहे. पुढे चला, निर्भय बना, विवेकाने, संविधानाच्या प्रकाशात, मानवतेच्या दिशेने. तुमच्या प्रत्येक विधायक प्रयत्न मनोकृष्ण शुभेच्छा. महेश झगडे, माजी IAS ऑफिसर यांनी योग्य ते विचार व्यक्त केलेले आहेत. आता जेनजी तरुणांनी त्यांच्या विचार अंमलात आणावा एवढीच अपेक्षा आहे. या संदर्भात आपली म्हणणं काय, कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.